कला दर्पण न्यूज। आप्पासाहेब नाईक दादा पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड हुपरीची सन 2025-26 ची 77वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडली। आर्थिक वर्षात बँकेने 5,32,00,000 रुपयांचा ढोबळ नफा मिळवला असून सर्व तरतुदी वजा केल्यानंतर 1,12,00,000 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती सभेत देण्यात आली। या नफ्यातून सभासदांना 15% लाभांश देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। सभेत बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोंजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा सादर केला। बँकेने आपल्या 10 शाखांच्या माध्यमातून 178 कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या असून 111 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं आहे। बँकेची गुंतवणूक 11,50,00,000 रुपये तर व्यवसाय 103,02 कोटी असा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे। तसेच बँकेचे खेळते भांडवल सुमारे 228 कोटी रुपये असल्याचं सभेत सांगण्यात आलं। बँकेच्या प्रगतीमध्ये कर्जदार, ठेवीदार, सभासद तसेच हितचिंतकांचं सहकार्य महत्त्वाचं ठरलं असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। बँकेच्या आर्थिक व्यवहारात सेवकांचाही मोलाचा सहभाग असल्याचं नमूद करण्यात आलं। बँकेचा नेट NPA 0% असून CD रेशो 66.93% आहे। थकबाकीचं प्रमाण 1.25% असल्याचं अहवालातून स्पष्ट झालं। बँकेला ऑडिट वर्ग अ मिळाल्याची माहितीही सभेत देण्यात आली। बँकेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून ग्राहक व खातेदारांच्या सोयीसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगण्यात आलं। नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदार सभासदांना बँकेकडून 1 ते 2.60% पर्यंत व्याजात सूट देण्यात येते। सन 2025-26 मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या 503 कर्जदार सभासदांना 52 लाख रुपयांपर्यंत व्याजात सूट देण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली। त्यामुळे सभासदांना नियमित कर्जफेडीस प्रोत्साहन मिळत असून त्याचा फायदा कर्जदार सभासदांना होत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। सभेस बँकेचे संचालक कल्लापन्ना गाट, विलासराव नाईक, प्रकाश जाधव, शीतलकुमार पाटील, अरुण कांबळे, धनाजीराव भोसले, आनंदराव उल्पे, धनंजय खिमलापुरे, बाळासो गाट, घनश्याम माळी, संतोष पाटील, अमर गायकवाड तसेच संचालिका सौ मैथिली पाटील यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बँकेचे मॅनेजर शिरीष आवटे यांनी नोटीस वाचून दाखवली। असिस्टंट मॅनेजर गजानन माळी यांनी मागील सभेचं इतिवृत्त वाचलं। मॅनेजर शिरीष आवटे यांनी ताळेबंद व अंदाजपत्रक वाचून दाखवलं। शासकीय लेखापरीक्षण अहवालाचं वाचन करण्यात आलं। जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील यांनी विषयपत्रिकेवरील उर्वरित विषयांचं वाचन करून सभेचे सूत्रसंचालन केलं। बँकेचे ज्येष्ठ संचालक कल्लापन्ना गाट यांनी आभार मानले। सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। बँकेची आर्थिक स्थिती 0%, नेट NPA अ वर्ग लेखापरीक्षण आणि सभासदांना जाहीर करण्यात आलेला 15% लाभांश यामुळे सभासदांमध्ये समाधानाचं वातावरण असल्याचं दिसून आलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.